नमस्कार. 12वीच्या इंग्रजी परीक्षेची तयारी सुरू आहे, बरोबर? आणि चांगले गुण मिळवण्यासाठी एक पक्का आराखडा हवा असेलच. तर मग हे मार्गदर्शन अगदी त्यासाठीच आहे. चला मिळून यशाचा मार्ग सोपा करूया. खरंय, अनेक विद्यार्थ्यांना ना ही इंग्रजीची परीक्षा म्हणजे जणू काही एक मोठा डोंगरच वाटतो. एवढा मोठा अभ्यासक्रम, वेळेचं टेन्शन, लिहिण्याची भीती, ही सगळी आव्हानं ओळखीची वाटतात, नाही का? पण थांबा, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण या डोंगरावर चढाई करणं, त्यावर मात करणं हे नक्कीच शक्य आहे. आणि म्हणूनच काळजी करायची नाही, कारण कुठल्याही डोंगर सर करण्यासाठी काय लागतं? एक योग्य नकाशा आणि एक स्पष्ट योजना, बरोबर? तर हेच मार्गदर्शन आपल्याला तो स्पष्ट नकाशा देणार आहे, ज्याच्या मदतीने हा डोंगर सर करणं अगदी सोपं होऊन जाईल. चला तर मग पाहूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. सगळ्यात आधी आपण परीक्षेचा डोंगर म्हणजे नेमकी आव्हानं कोणती आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर यशाचा रोडमॅप म्हणजेच पेपर पॅटर्न कसा आहे ते बघू. मग हमखास गुण देणारा भाग म्हणजे भाषा अभ्यास. त्यानंतर संकल्पनांची शक्ती, ज्यात आपण माइंड मॅपिंग आणि कवितेबद्दल बोलू. आणि हो, अधिक गुण मिळवण्यासाठी सादरीकरणाची कला शिकून आपण यशासाठी एकदम तयार होऊ. तर आपल्या यशाच्या प्रवासातला हा आहे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. बघा, कोणतीही लढाई जिंकायची असेल तर आधी रणांगण समजून घ्यावं लागतं. आपल्यासाठी ते रणांगण म्हणजे आपली प्रश्नपत्रिका. तिचा पॅटर्न समजून घेतला की समजा अर्धी लढाई जिंकली. हाच आपल्या तयारीचा मूळ पाया आहे. बरं, तर मग हे 80 गुण विभागले कसे जातात ते पाहूया. प्रश्न पहिला, जो सीन पॅसेज आणि ग्रामरचा आहे, त्याला आहेत 16 गुण. त्यानंतर प्रश्न दुसरा म्हणजे अनसीन पॅसेज, समरी आणि माइंड मॅपिंग, याला तब्बल 18 गुण आहेत. कवितेवर आधारित प्रश्नांना 14 गुण, रायटिंग स्किल्सला 12 गुण आणि कादंबरीच्या इतिहासावर आहेत 4 गुण. बघा, हे एकदा नीट समजलं ना की अभ्यासात कशाला जास्त महत्त्व द्यायचं हे ठरवणं एकदम सोपं होऊन जातं. आता वळूया एका अशा भागाकडे जिथे अगदी हमखास गुण मिळवता येतात. हो, अगदी पैकीच्या पैकी. आणि तो भाग म्हणजे भाषा अभ्यास, म्हणजेच आपला लँग्वेज स्टडी. थोडासा योग्य सराव केला ना की यातले गुण आपले पक्के म्हणून समजा. हे हमखास गुण मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या व्याकरण घटकांवर विशेष लक्ष द्या. म्हणजे बघा, टेन्सेस, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच आणि हो, फिगर्स ऑफ स्पीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाठ्यपुस्तकात प्रत्येक धड्यानंतर जो व्याकरणाचा सराव दिलेला आहे ना, तो नक्की करा, कारण सरावानेच यात परफेक्शन येणार आहे. व्याकरणाची हक्काचे गुण कसे मिळवायचे ते आपण पाहिलं. आता वळूया काही संकल्पनात्मक प्रश्नांकडे. यामध्ये माइंड मॅपिंग आणि कवितेचं रसग्रहण ही 2 अशी जबरदस्त कौशल्य आहेत जी आपल्याला नक्कीच चांगले गुण मिळवून देऊ शकतात. हे माइंड मॅपिंग म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. सोपं आहे. हे बघा, आपल्या डोक्यात अनेक विचार असे विखुरलेले असतात, नाही का? माइंड मॅपिंग काय करतं तर या सगळ्या गोंधळलेल्या विचारांना एका सुटसुटीत, स्पष्ट आणि तार्किक रचनेत आणतं, अगदी या चित्रासारखं. आणि परीक्षेमध्ये 3 गुणांसाठी हे खूपच प्रभावी तंत्र आहे. आणि हो, प्रभावी माइंड मॅप बनवणं अजिबात अवघड नाहीये. फक्त ह्या 5 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. 1. आधी मुख्य विषय काय आहे तो नीट समजून घ्या. 2. त्या विषयाशी संबंधित 12 ते 15 शब्द आठवून त्यांची यादी करा. 3. त्या शब्दांना एका लॉजिकल क्रमाने लावा. 4. एक छान डिझाईन तयार करून ते शब्द मुख्य विषयाशी जोडा. आणि 5. अर्थपूर्ण रचना तयार होईपर्यंत शब्दांना फांद्यांशी जोडत रहा. झालं. किती सोपं आहे बघा. मग हे माइंड मॅपिंग वापरायचं का? अहो, याचे फायदेच फायदे आहेत. यामुळे अवघड विषय सोपे वाटायला लागतात, आपली क्रिएटिव्हिटी वाढते, गोष्टी जास्त काळ लक्षात राहतात, वेळेची बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारांना एक नीटनेटकी रचना मिळते. खरंच हे खूपच पॉवरफुल साधन आहे. चला, आता कवितेच्या रसग्रहणाबद्दल बोलूया. ही संकल्पना आणखी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. वॉल्ट व्हिटमॅन यांची प्रसिद्ध कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोड. कवितेच्या रसग्रहणाला 4 गुण आहेत आणि हे गुण मिळवण्यासाठी आपल्याकडे एक तयार आराखडा आहे. यात काय काय लिहायचं तर कवी आणि कवितेबद्दल थोडी माहिती, कवितेचा मुख्य विषय म्हणजे थीम, तिची काव्यशैली, कोणती भाषा आणि अलंकार वापरले आहेत, कवितेची काही खास वैशिष्ट्य, त्यातून मिळणारा संदेश आणि शेवटी कवितेबद्दल आपलं स्वतःचं मत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा आराखडा कोणत्याही कवितेसाठी वापरता येतो. ठीक आहे, आता आपण अगदी शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, तो म्हणजे उत्तरं सादर करण्याची कला. लक्षात ठेवा, अभ्यास कितीही चांगला असला तरी उत्तरं पेपरवर कशी मांडतो यावर खूप काही अवलंबून असतं.
आणि यातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मूलभूत गोष्ट प्रश्न काळजीपूर्वक वाचणं, तो समजून घेणं. अनेकदा गडबडीत आपण प्रश्न नीट वाचतच नाही. जे विचारलंय नेमकं त्याचंच उत्तर लिहिलं तरच पूर्ण गुण मिळणार, हे नेहमी लक्षात ठेवा. आता चांगल्या सादरीकरणासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स. 1. उत्तरं शक्यतो पॉइंट्समध्ये लिहा. 2. महत्त्वाचे शब्द आणि हेडिंग्जनं अंडरलाईन करा. 3. जे विचारलंय तेवढंच लिहा, फापट पसारा टाळा. 4. 2 उत्तरांमध्ये नीट जागा सोडा. आणि 5. उत्तरपत्रिका एकदम स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा. या छोट्या छोट्या गोष्टी तपासणाऱ्यावर खूप चांगला प्रभाव टाकतात, हे नक्की. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, उत्तरं नेहमी अचूक आणि मुद्देसूद असावीत. परीक्षेत वेळ कमी असतो, त्यामुळे जास्त विचार करत न बसता लिहायला सुरुवात करा. आपलं लिखाण थांबू देऊ नका. चला तर, आता आपण या मार्गदर्शनाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर पोचलो आहोत. आता बघा, यशासाठी लागणारी सर्व हत्यारं आपल्या भात्यात आहेत. एक स्पष्ट योजना तयार आहे आणि ती अंमलात आणण्याची क्षमता तर आहेच. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आपण यशासाठी आता पूर्णपणे तयार आहोत. फक्त या उत्तम योजनेवर आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. HSC परीक्षेत उत्कृष्ट यश नक्की मिळेल. आणि हे जे यश असेल ना, तो केवळ परीक्षेचा निकाल नसेल. तो विजय असेल केलेल्या मेहनतीचा, अचूक नियोजनाचा आणि आपण केलेल्या तयारीचा. तर मग आता रस्ता अगदी स्पष्ट दिसतोय. मग आता विचार करा की या परीक्षेचा डोंगर सर करण्यासाठी आज उचलणारं पहिलं पाऊल कोणतं असेल. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.